सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे दिवसभर सतत काही ना काही खाण्याची फरमाईश चालूच राहते। तुम्हाला जर का कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर तुम्ही असे या चकल्या स्नॅक्स म्हणून देखील बनवून नेऊ शकता। अतिशय खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा या चकल्या बनवून तयार होतात। अगदी बनवायला सोप्या आहेत, फार जास्त वेळ न लागता अगदीच झटपट या चकल्या बनवून तयार होतात। अजिबात तेलकट न होणाऱ्या आणि कोणत्याही पद्धतीची पूर्वतयारी न करता झटपट अशा या तांदळाच्या पिठाच्या आज आपण चकल्या बनवणार आहोत। माझ्या सर्वच रेसिपीज जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा। त्यासोबत बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सर्वच व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। झटपट अशा खुसखुशीत तांदळाच्या चकल्या बनवण्यासाठी इथे मी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। तर तुमच्या घरामधील कुठल्याही पद्धतीचं एखादं भांडं हे साहित्य मोजण्यासाठी फिक्स करायचं आहे। आता हे तांदळाचं जे काही पीठ आहे ना, तर ते मी घरीच बनवलेलं आहे। रेशनचे तांदूळ आणल्यानंतर ते घरीच धुवून फॅन खाली सुकवलेले आहेत आणि त्यानंतर याचं पीठ तयार करून आणलेलं आहे। तुम्ही इथे रेडीमेड तांदळाचं पीठ वापरलं तरी पण चालणार आहे। जेवढं पीठ घेतलं तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। पाणी आपल्याला चांगलं कडकडीत असं उकळवून घ्यायचंय। तोपर्यंत या पिठामध्ये आपण ज्या पद्धतीने आपण मस्त अशी खुसखुशीत चकली बनवणार आहोत तर त्याची चव वाढवण्यासाठी इथे मी मीठ घातलेलं आहे। त्यानंतर ओवा घालायचा आहे 1 ते 1.5 चमचा तुमच्या आवडीनुसार। तुम्हाला जर का जास्त ओव्याची चव आवडत असेल तर प्रमाण वाढवलं तरीही चालणार आहे। त्यानंतर इथे मी काळे तिळाचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर का काळे तीळ नसतील तर तुम्ही इथे सफेद तीळ वापरले तरीही चालणार आहे। पीठ इथे कोरडं असताना सगळे हे मसाले असे मस्त असे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून ते एका बाजूला जाणार नाहीत। चमच्याने अगदी खालपासून ते वरपर्यंत सर्वच हे मसाले असे मिक्स करून घेऊयात। मिक्स करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने थोडीशी जागा करायची आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये गरम पाणी ऍड करता येईल। सर्व बाजूंनी आपल्याला एकसारखं हे गरम पाणी ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने हे सर्वच पीठ या गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे। अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने। 1 वाटी जर का पीठ असेल तर 1च वाटी आपल्याला इथे सुरुवातीला पाणी घालायचं आहे। खूप जास्त पाणी घालायचं नाही। पीठ आणि पाण्याचं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तांदळाच्या पिठाची चकली बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे। आता सर्वच पाणी या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे जे पीठ आहे ना ते 10 ते 15 मिनिटं असंच झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून पीठ आणि पाणी छान असं एकजीव होऊन जाईल। असं केल्यामुळे तांदळाचं हे जे पीठ आहे ना ते दुप्पटही फुलतं। 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर आता आपल्याला या पिठामध्ये बटर घालून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर का अशा पद्धतीचं बटर नसेल तर तुम्ही इथे 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे, किंवा जर का तुम्हाला तूपही घालायचं नसेल तर 2 ते 3 चमचे इथे तुम्ही कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। अशा पद्धतीने बटर घातल्यामुळे चकल्यांना चव तर अप्रतिमच येते। मिश्रण अजूनही गरम असल्यामुळे चमच्यानेच आपल्याला बटर पिठामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय। हातांना सहन होईल अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचं आहे। पीठ जर का खूप जास्त गरम असेल तर आणखी 5 ते 10 मिनिटं थंड करून घ्यायचं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे हे पीठ अगदी मऊसूद असं मळवून घ्यायचं आहे। जितकं जास्त आपण हे पीठ मळवून घेऊ ना तितकं आपल्या चकल्या ज्या आहेत ना त्या अगदी मस्त अशा बनवून तयार होणार आहेत। पीठ जर का गरम असेल तर थोडंसं थांबूनही हे पीठ तुम्ही मळवून घेऊ शकता। कुठल्याही पद्धतीची घाई करायची नाही। जर का आवश्यकता वाटली तरच इथे थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपलं हे पीठ अगदी मऊ मळवून घ्यायचं आहे। तांदळाच्या क्वालिटीवरती किंवा पिठावरती पाण्याचं प्रमाण ठरणार आहे। अशा पद्धतीचा चकली बनवण्याचा साचा आपल्याला लागणार आहे, त्यामुळे चकलीची प्लेट घालून यामध्ये आपल्याला चकल्या बनवायच्या आहेत। अशा पद्धतीने साच्याची चकलीच्या प्लेटची जी काही करकरी बाजू असते ना तर ती बाहेरच्या दिशेने करायची आहे आणि जी काही मऊ बाजू असते तर ती आतून करायची आहे। असं केल्यामुळे चकली छान काटेरी बनवून तयार होते। हलकसं याला साच्याला तेल लावून घेतलं तरी पण चालणार आहे, किंवा नाही लावलं तरीही चालेल। आता जितकं पोर्शन यामध्ये मावेल पिठाचं तितकं आपल्याला घालून घ्यायचं आहे लगेचच। कितीही घाई गडबडीच्या वेळेमध्ये तुम्ही या झटपट अशा मस्त खुसखुशीत चकल्या बनवू शकता। पीठ घालून झाल्यानंतर साचा आपल्याला व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे। हलक्या हाताने दाबून असं पीठ भरायचं आहे, म्हणजे पिठामध्ये कुठलाच गॅप राहायला नको। लगेचच एका ताटामध्ये अशा या चकल्या गोल गोल मस्त पाडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जितक्या लहान हव्या आहेत किंवा मोठ्या आकारामध्ये हव्या आहेत तशा तुम्ही या चकल्या इथे बनवून घ्यायच्या आहेत। चकलीला काटे तर पहा काय सुरेख आलेल्या आहेत मस्तच। पीठ आणि पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे चकल्या पाडताना अजिबात तुकडे वगैरे पडले नाहीयेत। ज्या वेळेला चकल्या खाण्याची इच्छा होते ना
त्यावेळेला फक्त तांदळाचं पीठ जर का घरामध्ये अवेलेबल असेल ना, तर अशा पद्धतीने अगदी खमंग आणि खुसखुशीत चकल्या तुम्ही आता बनवू शकताय. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता आणि कोणत्याही प्रकारची भाजणी न तयार करताही अतिशय खमंग आणि खुसखुशीत ही चकली अगदी झटपट बनवून तयार होते. सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे सतत दिवसभर काही ना काही खायला दे अशी फरमाईश मुलांची सुरूच असते. त्यामुळे काय बरं खायला द्यायचं, म्हणूनच बाहेरून विकतचं खाऊ आणण्यापेक्षा आता तुम्ही घरीच या पद्धतीने भरपूर अशा चकल्या बनवून ठेवा आणि मस्त असे मुलं एन्जॉय देखील करतात आणि सुट्टीही मजेत जाते. एकाच वेळेला खूप जास्त चकल्या बनवायच्या नाहीत. 5 ते 6 चकल्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्या तळेपर्यंत दुसरी आपल्याला इथे चकल्या बनवून ठेवायच्या आहेत. खूप जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही. हलकंसं पिठाचं पोर्शन या तेलामध्ये घालायचं आहे. जर का ते पीठ वरती तरंगून आलं तर समजायचं की तेल व्यवस्थित तापलेलं आहे. मध्यम तेल गरम करून घ्यायचं, खूप जास्त कडकडीतही बनवायचं नाही. आणि या चकल्या हळूवार पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मीडियम टू स्लो करायची आहे. स्लो जर का केली, जर का टेम्परेचर तुम्हाला वाटलं की खूप जास्त कमी झालेलं आहे, तर फक्त मीडियमच आपल्याला गॅस करायचा आहे. खूप जास्त फास्ट गॅसवरती किंवा मोठ्या आचेवरती या चकल्या तळायच्या नाहीत. वरून करपून जातील आणि आतमध्ये मात्र कच्च्याच राहतील आणि नरम देखील पडतील. हलकासा फेस कमी झाल्यानंतर ह्या चकल्या अशा उलटपलट करून घ्यायच्या आहेत आणि अगदी गव्हाळ रंग येईपर्यंत आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त पांढरट रंगावरती पण तळू नका, जेणेकरून त्या मऊ पडतील. हलक्याशा गव्हाळ रंगावरती, बिस्किट रंगावरती आपल्याला ह्या चकल्या ज्या आहेत ना, त्या तळून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये चकल्यांचा रंग जरी व्हाईट दिसत असेल किंवा पांढरट असं दिसत असेल, तरीही आपल्याला ह्या चकल्या गव्हाळ रंगावरती तळायच्या आहेत. कारण व्हिडिओच्या क्वालिटीवरती ह्या चकल्या पांढरट दिसत आहेत. खूप मी प्रयत्न केला, पण त्यांचा रंग काही व्यवस्थित कॅप्चर होत नव्हता. कारण शूट करत असताना संध्याकाळ ही झाली होती. व्हिडिओच्या क्वालिटीमध्ये अगदी पांढरटच हा रंग चकल्यांचा कॅप्चर होत आहे. त्यामुळे तुम्हाला इथे मी सांगताना सांगत आहे की गव्हाळ रंगावरती आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा बनतील. तुम्ही इथे चकल्यांचा रंग पाहू शकता आणि काटे देखील पाहू शकता, काही सुरेख आलेले आहेत. चकल्या तर अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशाच बनवून तयार झालेल्या आहेत. अतिशय झटपट बनतात आणि कुठल्याही पद्धतीची पूर्वतयारी करावी लागत नाही. ठरवलं तर अगदी काही वेळातच ह्या चकल्या बनवून तयार होतात. त्यामुळे तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये अशा या चकली रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा, म्हणजे त्यांनाही असे छान छान व्हिडिओज पाहता येतील आणि रेसिपीज बनवता येतील. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात अशा छान छान आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.